हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मुखं करोति वाचालं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय। करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेली, बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। म्हणून जाणतेने गुरु भजिचे, तेने कृतकार्य होईचे। जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती। 25व्या ओळीमध्ये माऊली ज्ञानोबांनी सद्गुरूंना नमन केलं। अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे माऊली ज्ञानोबराय आणि सद्गुरू यांचा संबंध इतका मोठा आहे की प्रत्येक वेळेला थोडेसे गीतेवरचे मुख्य टीकेचं चिंतन केलं की माऊली ज्ञानोबरायांना सद्गुरू आठवते। म्हणून पुष्कळशा अध्यायामध्ये जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतशे, विषय व्याले मिठी दिदलिया नुटी ताटी, ते तुझी कृपा दृष्टी निर्विषय होय। म्हणजे एका सद्गुरूंच्या शिवाय या संसार चक्रातून जीवाला बाहेर काढणारा कोणीच नाही। म्हणून त्यांचा जय जयकार असो, त्यांच्यासारखे शुद्ध कोणीच नाही। कारण जे आत्म्याला जाणतात ते शुद्ध होतात, जे अविद्येत राहतात ते नेहमीच विटाळशी असतात। म्हणून जर शुद्ध व्हाल, तुम्ही मूळचे शुद्धच आहे का? मूळचे विटाळशी नाही, पण अविद्येच्या संसर्गात आल्याने विटाळशी झाले। विटाळशी महिला स्वतः असं नाही, पुरुषसुद्धा विटाळशीच आहे, कारण ते अविद्येच्या कोशामध्ये राहतात। म्हणून त्यांना विटाळ झालेला आहे। कमीत कमी नामाने तरी विटाळ जातो। म्हणून हरिपाठ कीर्ती विठे जरी गाय, हरिपाठ जरी म्हटलं तरी ते म्हटले तरी हरीचा पाठ याचा अर्थ नुसता हरिपाठ असा नाही। हरीचं नित्य नामस्मरण हे त्या जीवाला पवित्र करतं आणि त्याहूनही अधिक थोर पवित्रता आणणारं जे आहे तर ते भगवत साक्षात्कार, भगवंताच्या स्वरूपाचा साक्षात्कार म्हणजेच जीवाच्या स्वरूपाचा साक्षात्कार झाला की जीव अत्यंत पवित्र होतो। नहि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते, तत्स्वयं योग संसिद्धी कालेन आत्मनि विंदती। ज्ञानासारखा दुसरा पवित्र घटकच नाही, पण मग तोपर्यंत जीव हा असाच राहतो। म्हणून खरे शुद्ध असणारे जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे त्या सद्गुरूंचा जय जयकार असो। असं का आमच्या जीवनामध्ये त्यांनी प्रकाश आणला। मावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशो अद्वयाब्जिनी प्रकाश अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता असं म्हटलं। मावळीत विश्व आमच्या दृष्टीने आमच्या ज्या बुद्धीमध्ये जो अज्ञानरूपी तामाने जो अंधकार माजवलेला आहे, अनादिकालापासून अविद्येमध्ये येत आपण त्यांना तून बाहेर काढतात, तर त्यांना सद्गुरू म्हणतात। सद्गुरू या पदाचा हा मुख्य अर्थ आहे, पण त्याच्या खाली लोकांना बहुतेक गळ्यात माळ घालणाऱ्यांना सद्गुरू म्हणतात, त्यांना धर्मगुरू असं म्हटलं आहे। ते कोण येतं? धर्मगुरू, जे धर्मोपदेश करतात ते धर्मगुरू आणि ब्रह्मोपदेशक असतात ते ब्रह्मगुरू। असे गुरूंचे दोन प्रकार आहेत। पहिले गुरु जे पहिल्यांदा तर एक पहिले गुरु कोणतं तरी लागतील ना, म्हणून धर्मगुरू पुष्कळ आहेत पण ब्रह्मगुरू पुष्कळ नाही। क्वचित एखादे आमच्या अण्णांसारखे किंवा बाबांच्या सारखे धर्मगुरू बी असतात आणि ब्रह्मगुरू बी असतात, पण त्यांना ते कळत नाही ना त्यांच्याकडे जाऊन काय करायचं
बहुतेक लोक आहेत ते गुरुपौर्णिमेलाच जातात गुरुजींकडे. म्हणजे नारळ घेतला एकदा देऊन आले आपले ते आपलं काम संपलं वर्षभराचं असं डोक्यामध्ये ग्रह तयार आहे त्यांनी. पण वास्तव तसं नाही. तर नित्य सद्गुरूंच्या संगतीत राहावं, म्हणजे त्यांच्या विचाराच्या संगतीत राहावं. त्यांच्या विचाराच्या संगती ज्याला मिळाली तो फार मोठा भाग्यवान आहे. म्हणून मग पहिले जे धर्मगुरू आहेत ते नाममंत्र देतात. ते रामकृष्ण हरी हा सार्वत्रिक मंत्र आहे, उघडा मंत्र आहे. आणि मग तो ज्यांनी दिला त्याला त्यांना धर्मगुरू म्हणतात. आणि मग त्यांनी काय शिकवलं, याचं नामस्मरण करतो. नामस्मरण केल्यानंतर जीव अधिकारी होतो. जसं अगदी सामान्यसुद्धा क्लासेसमध्ये जर पाहिलं तर तिथं आधी त्याला ट्रेनिंग दिलं जातं. कुठलाही एखादा व्यवसाय, धंदा, उद्योग तुमचं ट्रेनिंग घेतलं का कुठं तुम्ही? तुमची गाडी जरी चालवायची असेल तर लगेच गाडी देतात का हातात? नाही. त्याचा ते अभ्यास, शिक्षण, आता ते क्लासेसच आहेत त्याचे. पहिले तरी ड्रायव्हर थिंडर राहायचा आणि थिंडरचा ड्रायव्हर राहायचा. आता त्याचे क्लासेस आहेत आणि ते बरोबर आहे. आणि असं जर नसेल तर त्याला ते चालवता येणार नाही. तसाच प्रकार आहे परमार्थामध्ये सुद्धा. म्हणून इथला अधिकारी कोण आहे? ज्याचा मलविक्षेप गेलेला आहे तो परमार्थातला अधिकारी. पाप करावा अशी जर वासना असेल किंवा मनात उत्पत्ती होत असेल तर आपल्या चित्तामध्ये अजून मल दोष उत्पन्न होतोय असं समजावं. पापी भावना आहे तर त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही. मग त्याने नामस्मरणावर तारून राहावं. एक दिवस होईल शुद्ध. कारण असं आहे, अनादिकालापासून जो साचलेला मळ आहे तो काय लगेच नाश पावत नाही, जात नाही असं नाही, पण लगेच जात नाही. ज्या दिवशी जाईल त्याच दिवशी मोक्षाला प्राप्त होतो तो. म्हणजे ते पुन्हा जन्म घेत नाही. मोक्ष या पदाचा अर्थ आहे जन्माला नाही, याला मोक्ष म्हणतात. आणि तो कोणाला कळाला? जाणत्याला कळाला. म्हणून जाणतेने गुरु भजी. ज्याला कळाला, जसा बालक आहे, तरुण आहे आणि वृद्ध आहे, अशा 3 अवस्था आपल्या शरीराला आहे. जसे आपण सगळे आता बालक आहोत नाही, आता आपण काही तरुणाईत आहेत आणि काही वृद्धामध्ये गेलेले, बरोबर आहे ना. आणि बालकामध्ये एक बी बालक नाही आपल्याला. हां, असे म्हणजे काही बालक आहेत. तर ह्या 3 मुख्य अवस्था आहेत. बाल्यपण तुकोबरांच्या जीवनामध्ये जरी पाहिलं तरी असं दिसतं की त्यांचा जो लग्नापर्यंतचा कालावधी, एक 13व्या वर्षी तर लग्न झालं त्यांचं, तो एक कालावधी. नंतर त्यांचं तरुण, कारण 42व्या वर्षी तर निघूनही गेली वैकुंठाला. तर तेव्हा मधला जो कालावधी आणि पण त्यांच्या शरीराचा कालावधी झाला तो सांगितलं. त्यांच्या साधनेचा कालावधी, साधन पक्वतेचा आणि मोक्षाचा कालावधी, असे 3 कालावधी आहेत. बाल्य कालावधी आहे. परमार्थ करतात पण कळतच नाही, याला बालक म्हणतात. कर्मकांड करतात, दान धर्म करतात, पुण्य करतात, सगळं करतात, पण परमार्थ कळून देव नाही कळाला. तो खालचा बालक आहे, परमार्थातला बालक आहे. उपासनेमध्ये बी आहे, चांगली उपासना करतो, पाठांतर वगैरे भरपूर केली त्यांनी, तरी त्याला तरुण म्हणावं. तो वृद्ध नाही झाला. आणि त्याचा रस ज्या वेळेला अंगी मोरायला लागला त्यावेळेला तो वृद्ध झाला, पारमार्थिक वृद्ध झाला. त्याला काही करण्याची आवश्यकता राहत नाही, तर तो वृद्ध अवस्थेत गेला. तशी वृद्ध माणसं काही करत नाही, कामधंदा करतात का? नाही. तसे वृद्ध माणसं कारण ते म्हणजे आता आमच्या जेव्हा आम्ही करायचं तेव्हा केलं, आता नाही, आता काय करणार. तसे त्याला पारमार्थिक वृद्ध असं म्हणतात. पण ही पारमार्थिक अवस्थेतलं झालं. संसारात मनुष्य कधी वृद्ध होत नाही, त्याला सारखं काहीतरी करावंच वाटतं. म्हातारं झालं तरी त्याचं मन तरुण राहतं. हे सांसारिक माणसाची वैशिष्ट्य आहे. म्हातारं बी झालं काय करता येत नाही, पण त्याचं तरुण मन आहे, म्हणून तो पुढच्या जन्मात जातो, पुढच्या योनीमध्ये जातोच. ज्याला जगण्याची इच्छा आहे त्याला पुढचे शरीर नक्की मिळणार आहे. कारण तुम्हाला आत्ता जगण्याची इच्छा आहे, शरीर ठाकीक राहावं, चांगलं राहावं असं वाटत असेल, तुम्हाला पुढचं शरीर मिळेल. कारण तीच इच्छा पुढच्या जन्माला काही होत. म्हणून ज्यांचे मरण माझे मरून गेले, मदत केले अमर, तर ते हे मुक्त पुरुषाचं किंवा वृद्ध पुरुषाचं लक्षण, ज्ञानवृद्ध असतात. ते हेच गुरु होण्याच्या त्या लेवलचे आहेत.
म्हणून पहिले गुरु जे आहेत ते धर्मगुरू आणि दुसरे जे आहेत ते ब्रह्मगुरू, म्हणजे ब्रह्मोपदेश करतात. तत्त्वमसी महावाक्याचा जे उपदेश करतात त्यांना ब्रह्मगुरू म्हणतात. ते काय पुन्हा माळे घालायची गरज नाही. ज्यांनी माळ घातलेली त्यांनी त्या गुरुजींकडे जावं आणि चिंतन करावं, अध्ययन करणं. याला त्या अध्ययनाने आपल्यात पालट होतं. अध्ययन हे कर्माचं, निष्काम कर्माचंही काम करतं आणि निष्काम उपासनेचंही काम करतं. निष्काम कर्म मलदोषाचं चालन करणं, म्हणजे मल घालवेल, चित्तातलं पाप घालवेल. निष्काम वेदविहित कर्म, निष्काम वेदविहित उपासना काय घालवेल? विक्षेप. पण नुसता विक्षेप नाही घालवत, तर ते मलही घालवतं. आणि तत्वज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान हे मलही घालवतं, विक्षेपही घालवतं आणि आवरणही घालवतं. म्हणून पाठाला बसणाऱ्या माणसाच्या तीर्थयात्रा हजारो होतात. पाठाला बसणाऱ्या माणसाच्या नामस्मरणाचे हजारो जप होतात आणि पाठाला बसणाऱ्या व्यक्तीचं आवरण तो केलं जातं. एक पाठ सगळ्यांचं काम करतो. कारण हे उत्कृष्ट साधन दिलं. म्हणून तर म्हटलं की ज्याला श्रवणात प्रवृत्ती झालेली त्यांनी हे बाकीचे धंदे बंद करायचे, तिकडे तिकडे काही करायचं नाही. म्हणजे बाकीचे बाहेर फिरणं ते झालं, ते पूर्वी फिरले ते खूप पुष्कळ झाला. आता त्याची काही आवश्यकता नाही. तर एकच तीर्थ आहे, सकळे तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे गुणी देई माझे मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमणा, वृत्ती समार्जन केले असे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, माझ्या सद्गुरूंच्या चरणाजवळ त्रैलोक्याची, सकळ तीर्थे आणि त्रैलोक्याची काय होईल? सकळ तीर्थे आणि हो का भलतैसे पाणी, शिवतले श्रीगुरु चरणी, तय सकळ तीर्थे आणि त्रैलोक्याची. माऊली म्हणतात जसलं सद्गुरूंच्या चरणाला लागलेलं पाणी याच्या त्रैलोक्याची तीर्थ येतात. पण ते सद्गुरू पाहिजे का? म्हणजे ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय कृपाळू असं लक्षण दिलेलं आहे. तर ते सद्गुरू होण्याच्या योग्यतेला तिथे म्हणजे ज्यांना ब्रह्मसाक्षात्कारी पुरुष आहे तर तिथे त्यांच्या दर्शनाने त्रैलोक्याच्या तीर्थांचं म्हणजे घेतलं तर तीर्थ घेतलेल्याचं पुण्य प्राप्त होतं. ते आपल्याला माहितीच नाही. आपल्याला बाकीची तीर्थ माहिती आहे सर, हे तीर्थ फलाना तीर्थ, फलाना देव, फलानी देवी, फलाना देव. तर हे सगळे देव, गुरुक्षेत्र, गुरुदेवता, गुरुमाता, गुरुपिता, गुरुसेवे परवता मार्गुने. दुसरं काही आम्हाला काहीच कळत नाही असं माऊली ज्ञानोबराय म्हणतात. गुरुक्षेत्र, क्षेत्र कोणतं? गुरु हेच क्षेत्र, गुरुक्षेत्र. तर त्या गुरुतीर्थ आहे, गुरुमाता आहे, गुरुपिता आहे आणि त्या सेवेमध्ये सगळ्यांच्या सेवा समाविष्ट होऊन जातात. तेव्हा त्याला जाणता असं म्हणतात. ज्याला समजलं ना त्याला जाणता म्हणतात. आता ज्याला समजत नाही तर त्याचं अज्ञान काम करतं. त्याला ते तो तरी काय करेल तेव्हा, कारण त्याला ते कळतच नाही तर ते तरी काय करेल. म्हणून त्याच्यातून बाहेर पडायचं असेल, आपल्या पहा आपण जीवदशेत आहोत आणि जीवदशेतून बाहेर पडणं याच्यासाठी मदत अपेक्षित आहे तुम्हाला. नाही तर तुम्हाला पैसा पाणी घरदार बांधायला आणखीन काही इस्टेट घ्यायला गुरुजींची काही गरज नाही. तुमचं कर्म काम करत आहे तिथे, तुमचं जसं प्रारब्ध असेल. काय गुरुजी काय करतील तिथे तेव्हा ते म्हणजे आशीर्वाद द्या गुरुजी, म्हणजे मग आम्हाला 5 एकर जमीन मिळेल तुमच्या आशीर्वाद. हे असले फालतू धंदे नाही करत गुरुजी, हे असली कामं करतच नाही. ते ढोंगीपणा जो असतो ना, सोंगाडे, ते गुरुजी ही कामं करतात. मिळाली तर मिळाली, त्याला म्हणजे आशीर्वाद दिला तुला मिळाल, झालं ना 1 महिन्यात त्याला ते 5 एकर भेटली. त्यानंतर ते गुरुजींना किती टक्के आणून देईल? पर्सेंटेजच देईल ना तो. तर असे बरेचसे पर्सेंटेजवर गुरुजी काम करतात. तर हे काही कामाचे असले भामटे गुरुजी काही कामाचे नाही. त्या शिष्याचं अगदी पुत्रवत प्रेम करणारे, खरं प्रेम पुत्रवत प्रेम कोणाचं असतं तर श्री गुरूंचं असतं. कारण त्यांच्या दृष्टीने सगळे समान असतात आणि त्या सगळ्यांच्या उद्धाराची कळकळ त्यांना असते. म्हणजे आमचे बाबा अण्णा जर पाहिले ना तर खरोखरच अगदी तर आपलं काय कृतकार्य होतं तर जीवनमुक्त होऊन जाणं, म्हणजे पुन्हा देहाला नाही
आणि याला कृतकार्य म्हणतात. हे बाकीची कार्य नाहीत बरं, जे काही बी कार्य काढली लोकांनी हे कार्य नाही. संसाराची कार्य आहेत ना हे तुमच्या प्रारब्धाने होतील, पण एक कार्य तुम्हाला दुसऱ्यावरच अवलंबून राहतं आणि त्याला म्हणतात कृतकार्य. ज्या सद्गुरूंचा हिस्सा फार मोठा आहे. म्हणजे एक वेळ देवाचं सुद्धा कमी आहे. खरं तर देव आणि गुरु दोन नाही, पण प्रारंभिक ज्याला गुरु कळत नाही त्याला देव कळतो. म्हणून मग मंदिरातले देव फार कळायला सोपे आहेत, कारण ते बोलत नाहीत, चालत नाही, काय खात नाहीत, पित नाही. त्या ठिकाणी मनामधली काही भावना वाईट होत नाही. म्हणजे त्यांच्याविषयी अशी काय देवाविषयी कोणाविषयी वाईट भावना होत नाही, कारण ते काय बोलतच नाही. आणि हे चालते बोलते ते ज्ञानाचे ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. ते तर मनुष्यपण ते भांब, लौकिक भाग. माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसं. आणि माऊली ज्ञानोबरायांसाठी बोलले खरं तर ते की ते चालते ज्ञानाचे बिंब, आत्मज्ञानाने परिपूर्ण असणारे. आत्मज्ञान परिपूर्ण आहे तर संत ही माझी रुपडी. आत्मज्ञानी चोखडी, संत ही माझी रुपडी. ते दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. माऊली म्हणतात तसं. आत्मज्ञानात चोखडे आहेत ना, ज्यांना शंका आहेत ते गुरुची होत नसतात. ज्यांच्यात स्वतःमध्ये काही शंका आहे, जे निशंक झाले ते गुरुपदाला योग्य. दुसऱ्या पद्धतीने बोलू. आणि निशंक कसे झाले, त्यांच्याकडे कुठली शंका शिल्लक राहिलेली नाही. पण ज्यांच्याजवळ शंका नाही, कशाची शंका, कोणतीच शंका अस्तित्वात नाही राहील आणि नाहीच आहे. त्याला कारण आहे अधिष्ठानावर जो चक्कर मारून येतो ना, दिवसातून एकदा तरी अधिष्ठानावरती जरा शिवून येत जावं भोग्याला. म्हणजे अधिष्ठानाकडे जर जो चक्कर मारून आला ते दिवसभर फ्रेश राहतात. आणि पाठ काय शिकवतात आपल्याला, अधिष्ठानाचंच ज्ञान शिकवतात. अधिष्ठानाकडे एकदा जाऊन आले की मग दिवसभर कमीत कमी मग आध्यस्थ पदार्थात राहावं लागतं ना दिवसभर. मग अधिष्ठानात एकदा जाऊन येत जावं. तसं म्हणून निरंतर अभ्यास चिंतन करणारी करायला पाहिजे. आणि असं चिंतन ज्याच्या जीवनात घडतं तेही भाग्यवान आणि चिंतन सांगणारे बी भाग्यवान समजायचे. कारण तेवढं कोण भेटणार आहे तरी, गुरुजींना तरी कोणता चांगला शिष्य भेटणार आहे असा कोण. आम्हाला शिष्यच नाही बा. असतील बरं का जगात असे पुष्कळ ब्रह्मवेत्ता, कारण ते त्यांच्या महिमेत असू शकतात. त्याच्यामध्ये जसं तुम्हाला माहितीच आहे की श्रोत्रियता नसेल आणि स्वतः ब्रह्मनिष्ठ असेल तरी गुरुपदाची योग्यता नाही म्हणून सांगितलेली. तिसरा क्रम नाही झाला, अजून सुरू होईल तुमचा. त्याच्यात असं म्हटलं की ते स्वतः ब्रह्मनिष्ठ असतात, पण श्रोत्रिय गुरुजी भेटणं दुर्मिळ आहे. कारण त्यांच्या शिष्याला जी येणारी शंका आहे त्याचं निवारण करण्याची क्षमता ब्रह्मनिष्ठाकडे असू शकणार नाही. आणि म्हणून मग असे बी दुर्मिळच आहे. कोणती शंका असं म्हणतात तर पारमार्थिक ज्या ज्या शंका उत्पन्न होतात त्या अज्ञानमूलक असतात. तिथं तुम्हाला मागच सांगितलं, तुम्हाला कोणती शंका सुटत नसेल तर अधिष्ठानाकडून सोडवायचा प्रयत्न करा. आध्यस्थातून शंका कुठली सुटत नाही, उलट त्याचा गुंता वाढतो. मग अधिष्ठान स्वरूपाकडून त्याला नजर ज्याला तयार झाली पारमार्थिक की त्याचं काम होऊन जातं. तेव्हा कोणती प्रेम आहे ते चालू. म्हणून कर्तव्याभाव मोक्ष सांगितलेला आहे. मोक्ष सांगताना शास्त्रात कर्तव्याभाव रूप मोक्षाचं वर्णन येतं. कर्तव्याभाव रूप अर्थात काही कर्तव्य नाही राहत तर तोच मुक्त आहे. ज्यांना कर्तव्य आहे ते जीव आहेत. आणि कर्तव्य भ्रमाने भासतं. वास्तव कर्तव्य तुम्हाला काहीच नाही. तर तुम्हाला वास्तव काय कर्तव्य, सच्चिदानंद ब्रह्माला काय कर्तव्य आहे, काहीच कर्तव्य नाही. त्याला भ्रमिष्ट झाला तो जीव. यालाच भ्रम म्हटलेला आहे. भ्रमाने त्याला असं वाटतं की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. हे भ्रमाने. आणि आपला जास्त वेळ कशात गेला, चिंतनात याच गेला की ते मला अमकं करायचं आहे, फलान करायचं आहे. आणि वास्तविक त्याला तर काही करायचंच नाही. म्हणून मग करण्याची इच्छा धारण करणारा हा भ्रमिष्ठ जीव भ्रमामध्ये भ्रमेणाहम भ्रमेणातुम भ्रमेण उपासको जनः भ्रमेण जीवेश्वर भावश्च भ्रममूलम इदम जगत असं म्हटलं. जे काय आहे ते भ्रमातून व्यवहार घडतात आणि त्याच्यामध्ये तो जीव आहे तो असा गुंतला जातो.
म्हणजे ना काही नसताना गुंतला, काही असताना का नाही. माकडे मुठीशी धरले फुटाने, गुंतले ते नेनो हात तेथे. त्याचं जे माकड पकडण्यासाठी ते असतात ना, काय म्हणतात त्यांना, गारुडी नाही, त्याचा एक शब्द आहे दुसरा, हां मादारी. हां, मग ते असे छोट्या गळ्याची घागर ठेवायची, त्यात खाली फुटाणे ठेवायची. आणि माकडाच्या सगळ्यात आवडीचा गोष्ट कोणती, फुटाणे. मग ते काय करतं आहे, त्याची मूठ आहे ती अशी खाली घालतं आहे, तेवढ्या मापाची बरोबर राहते ती. आणि खाली अशी फुटाण्याने भरली की ते अशी येते, ते गुंतून बसली त्याच्यात. कशात, घागरीच्यात. घागर बांधून ठेवलेली असते म्हणून घागर पळून जात नाही. आणि मग ते असं काढायचा प्रयत्न करतो, पण मग ते त्याच वेळेला तो मादारी येतो आणि त्याला पकडतो. मग त्या मादारीच्या हातात सापडेल का तो, त्यांनी फक्त काय करायचं आहे, मूठ सोडली की तो लगेच पळून जाईल. त्याला काय सापडतं तो, नाही तर त्यातले 2-3 खावात आणि पळून जावं का नाही, तेवढ्यावर नाही भागत त्याचं. त्याला मूठ भरूनच पाहिजे. कोणाला, हां त्या मुठीचा काय भराणात, मूठ काय भराणा. 2-4 दाणे खायला मिळाले असते का नाही, तेवढ्यावर संतुष्ट झाला असता. एवढंच सांगितलेलं आहे. किंवा शरीर आहे ना, तर मग शरीराला जोपासना करण्यासाठी फार लागत नाही. आपल्याला काय एखाद दुसरी 1-1.5 भाकर लागते. हां, एवढं तर कुठेही मिळते. कुणी नाही दिले तर आपले कुठेही वारकऱ्याकडे गेलं असं झालं की हो मधुकरी द्या ना म्हटलं तर कुणी देईल आपल्याला. इथपर्यंत मनाची अवस्था ठेवा की ज्याच्या योगे म्हणजे गरजच लागणार नाही आपल्याला. फालतू गरजात निर्माण केलेल्या आहेत. आणि जे करायला पाहिजे ते बाजूला राहिलं आहे. जे मुख्य कर्तव्य ना की मोक्ष ताब्यात घ्यायला पाहिजे, हे मानवी शरीर परत मिळणार नाही मिळणार आहे आता. कारण हे आपल्याबरोबरचे मागचे पुढचे सगळे एक जाताना दिसत आहेत. कधीही कोणताही मनुष्य राजीनामा देतो, म्हणजे शरीर टाकून देतो येतो आणि निघून जातो येतो. कधी आपल्याला सुटका करावून घ्यावी लागेल, तर सुटका करण्यासाठी ही चांगली वेळ दिलेली देवाने की बघा. आणि त्याच्यातही पहा, आहे आत्मज्ञानाचा विषय सांगायला सगळीकडे नाही चालू. कीर्तनवाल्यान प्रवचन उताड आलेला आहे सगळीकडे, पण आत्मज्ञानाचा विषय कुठे सांगा, त्यांना कळतच नाही तर ते तरी काय करतं. कीर्तनकार अज्ञानात आहेत. हजारो कीर्तनं करूनसुद्धा ते पुन्हा संसारात जाणार आहेत. 100% लिहून घ्या अगदी. कारण त्यांना कळनाच काहीच. अज्ञान निवृत्ती हा विषयच कळाना. समाजकार्य, धर्मकार्य ही प्रकरणं वेगळी आहेत. ते चित्तशुद्धीच्यासाठी किंवा दान पुण्य धर्म हे त्याच्यामध्ये काम करतात, पण मोक्ष नाही देत. इथं फक्त मोक्ष कोण देईल, तिथं थारे आहे शुद्ध ऐसे म्हणत, थारे ऐसे म्हणत शुद्ध व्हावे. मोक्ष देईल ज्ञान ते तर किरण हे आण परी थारे ऐसे. शुद्ध मन शुद्ध करणं झालं तर त्या ठिकाणी मोक्षाचा विषय येतो. म्हणून जाणता बना. आणि जाणता म्हणून काय करा, तर म्हणून तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिन. हा भगवद्गीतेने श्लोक दिला. त्या तुम्हाला जर जाणण्याची इच्छाच असेल तद्विद्धी, मग परिप्रश्नेन आणि सेवया म्हणजे सद्गुरूंकडे जावं आणि सेवा करावी. आणि सेवा करून आता त्या सेवेचे प्रकार तुम्हाला येणार आहे. 3रा तरंग लगेच लागू होणार आहे. आत्ता 1-2-4 पाठ झाले की संपलं आहे ना, 2-3 पाठ राहिले असतील. मग त्याच्यात सुंदर प्रकारचा विषय आहे. ज्याला गुरुजी कळाले ना त्याचं जीवन सार्थक झालं. ज्याला गुरु कळालेलेच नाहीत ना तर ते गटांगळ्या खाणार आहे. धर्मगुरू हे मोक्ष देत नाहीत, तर धर्मगुरू चित्ताचे अवस्थांतर करतात. म्हणजे ते बी त्यांचं सांगितलेलं ऐकत असेल तर. बरेचसे लोक गुरुजींना म्हणजे गुरुजी गुरु करणारे पुष्कळ लोक आहेत, पण गुरूंची आज्ञा पाळणारे फार कमी लोक आहेत. त्यांनी सांगितलं का नाही दररोज 10 माळी तरी जपतात का, मत करताय जपतात का, दररोज 10 माळी जपता का. तुम्हाला सांगितलं का नाही 10 माळी काय केल्या पाहिजे, नाम जप व्हायलाच पाहिजे. 10 माळी कमीत कमी दिला ना म्हणजे 1000 नामस्मरण हे खरी संपत्ती आहे.
तुमचे ते बाकीचे दुकान ठिकाण त्यातले काय खरं काय कारण ते बरोबर काहीच नाही येणार आपल्या. ज्या दिवशी मरेल ना त्यावेळेला काहीच नाही. काय सोन्याचं काय केलेलं असेल तोंडात टाकतील तेवढं थोडंसं आणि नंतर परत राखेत ना काढून घेतील. लोक लय भामटेत. हां ते बी द्यायला नाही तयार होते ते तरी कशाला टाकतील. आणि जे काय होणार आहे ते जे काय होतं त्याच्यावर समाधानी असावं. प्रापंचिक जे काय तुम्ही ज्या स्थितीत आहेत ना त्याच्यात समाधानी राहा. म्हणजे जेवढं आहे ना तेवढ्यात समाधानी काही नाही. आणि मग तुम्ही ज्या वेळेला समाधानी असताल ना त्यावेळेला तुम्ही नामस्मरण करतात. तुम्ही असमाधानी आहेत ना म्हणून नामस्मरण करत नाहीत. तुम्ही असमाधानी आहेत ना म्हणून तुम्ही भगवद्गीता वाचत नाही. तुम्ही असमाधानी आहेत ना म्हणून तुम्हाला हे कमी पडतं. तुम्हाला तिकडून जास्त पाहिजे माया असं आहे ते. आणि ते ज्या वेळेला कळत बास पुष्कळ झालं हा एवढं पुष्कळ झालं आणि त्या व्यक्तीचे खर्चही कमी होतात. जे मनुष्य समाधानी असतो ना त्याचा खर्च कमी कारण त्याला काही आणायचीच नाही. आणि जो असमाधानी तर त्याला पुष्कळ कारण बाजारपेठ तगच भरलेली आणि त्याच्यात काही एक वस्तू नाही आलेली बाजारपेठेत. एकापेक्षा एक वरचढ वस्तू इथं. म्हणजे ते म्हणते तुम्ही हा आणला मी आता तुमच्यापेक्षा भारी मोबाईल आणतो 40,000चा. तुमचा 10,000चा आहे तर मी 40चा आणतो. ते म्हणतात तुम्ही काय 40चा 1.5 लाखाला आत्ता नवीन आला आहे ते आणतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे कॉम्पिटिशन आहे. काय करायचं आहे आपल्याला तर काही नाही. म्हणून जाणतं व्हायला म्हणजे हे कळून घ्या. तुम्ही पामर आणि विषयी राहू नका तर तुम्ही जिज्ञासू व्हा. त्याला जाणता असं म्हटलेलं आहे. साधक जिज्ञासू मुमुक्षू याला काय म्हटलेलं आहे जाणता पुरुष आहे. म्हणजे ज्याची बाल्यावस्था संपलेली आहे ना तरुणपणा त्याच्यातलाही भाग ज्याच्या डोक्यातला निम्मा संपलेला आहे तर त्याला जाणता असं म्हणावा. कुठला पारमार्थिक सांगतो बरं का. पारमार्थिक बाल्यावस्था म्हणजे कर्मकांड. पारमार्थिक तरुणावस्था म्हणजे उपासनाकांड आणि वृद्धावस्था म्हणजे ज्ञानकांड. म्हणून तुम्ही सगळे वृद्ध अवस्थेत गेलेले आहेत. तुम्ही तरुण नाहीत आता. मग कुठे गेले तुम्ही. जे जे पाठ ऐकतात ते काय येतं वृद्ध अवस्थेत गेले. कळायला लागले ना त्यांना. तत्त्वज्ञानाचा विषय कळायला लागला की समजून घ्यायचं ही वृद्ध म्हणजे तरुणपणाकडून झुकले आता ते वृद्धाकडे चालले. कोणता वृद्ध ज्ञानवृद्ध. म्हणून त्याच्यामध्ये गेले ते. आणि मग त्यांना काय कळेल तर स्वतःचं हित आपलं हित आपली पत्नी करत नाही, आपला पती करत नाही, आपले आईबाप करत नाही, आपली पोरं करत नाहीत, समाज करत नाही, सोयरे धायरे करत नाही, दुनिया कोणीच आपलं हित करत नाही. मग तुमचं हित केवळ तुम्हीच करू शकता. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. माऊली ज्ञानवराय म्हणतात तुम्हीच बंधन तोडा आणि नाही तोडलं तर जबाबदार कोण तुम्हीच. कारण तुम्हाला संधी दिलेली आहे. संधीचा जर फायदा उचलला नाही तर तोच व्यक्ती दोषी ठरतो. म्हणजे आम्हाला कोणती संधी दिली मनुष्य देह मानवी शरीर दिलं ना. मानवी शरीरात आता मी सांगतोय ते तुम्हाला कळतंय ना. याला समजायचं मानवी शरीर मिळालं आणि मग त्याच्यात हे कळालं. आणि कळालं तर मग काय करायला पाहिजे तर आपलं हित करून घ्यावं. आणि हित काय करावं हित भगवंताचं तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंचम ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. किंवा हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतनामध्ये चिंतने सरेतो धन्य धन्य काळ. तेव्हा आपला संपूर्ण जीवनाचा उर्वरित काळ भगवत चिंतनात घालवायचा आणि संसार नाममात्र करायचा. तुमचं तसं नाही चाललं. तुमचं तिकडं जोर लावतात आणि इकडं म्हणजे नाममात्र. हो काय ना ते गुरुजी दृष्टांत द्यायचे. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी सांगायचे. ते म्हणले तुम्हाला भूक लागलेली तर तुम्हाला अन्नाची गरज आहे का नाही. अन्नाची गरज आहे का चटणीची गरज आहे अन्नाची. पण अन्नाबरोबर चटणी असली तर चालेल. कारण बहुतेक लोकांना मिरचीचा ठेचा थोडीशी चटणी असली म्हणजे ते म्हणले बा थोडीशी जरा चांगलं राहत आहे. नुसती भाजी जर असेल तर भाजीपेक्षा चटणी असल्यावर चांगली म्हणलं चांगलं आहे ना. म्हणजे गरज कशाची आहे आपल्याला अन्नाची गरज आहे. तुम्हाला गरज कशाची आहे देवाची गरज आहे.
तुम्हाला गरज कशाची? मोक्षाची गरज आहे, संसाराची गरज नाही. संसार चटणीसारखा आहे आणि चटणीसारखा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. अख्खा संसार दुःखमय. फक्त तो अधूनमधून सुखाचा असा झटका आणतो आणि लगेच मावळतो. लगेच सुख, लगेच दुःख. आणि जास्तीत जास्त सुख पाहता दुःख पर्वता एवढे. ही संसाराची स्थिती आहे. नस आहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरला असे, है ना. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती. नस आहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरला असे. हे तुकोबरायांनी जाणलं. आम्हाला ते भयकाप चित्ती वगैरे नाही, उलट गोडे लागते. म्हणून भोजनाची जशी मानवाला गरज आहे आणि भोजन खावं. मग चटणी असली नसली तरी खरं तर चालतं, पण ठीक आहे, तोंडाला चव येण्यासाठी अधूनमधून चटणी वापरा. पण चटणीने पोट भरणार नाही. ते म्हणले आम्ही नुसती चटणीच खातो तर पोटात आग होईल. काय होईल? आग. आणि तीच परिस्थिती आज लौकिक जीवनामध्ये झालेली. लोकांच्या पोटात आगी पडल्या संसार करून, आणि मग परमार्थाचं थोडीशी साखर तात्पुरती वापरू राहिलेत. ते म्हणजे लईच आग झाली तर थोडं बरं वाटण्यासाठी पारमार्थिक साखर. पण असं नाही. तर म्हणून जीवन आहे ते पूर्ण पारमार्थिक बनवलं पाहिजे. आणि असं जो कोणी बनवेल तो भाग्यवान आहे. आणि नाही बनवलं तर पुढचे जन्म लागू नये. म्हणजे जसे आता आपले काही मित्र गेले, काही सोयरे गेले, घरातले गेले ना एकामागे एक, कधी जात आहेत. आपणच त्यांच्या 10वे वर्ष श्राद्ध साजरे करतो आहे. हां, मस्केताई गेल्या, मस्के मावशी द्या. हां, आत्तामध्ये झालं ना पाठीमाग, मस्के मावशी गेलेले. मग आता पारमार्थिकच होत्या का नाही? पण परमार्थातला उत्कृष्ट बिंदू साधता आला का? आला नाही आला मला नाही माहिती, पण तसा जर झाला तर ती व्यक्ती आहे ती प्रचंड भाग्यवान ठरते. कारण संधी मिळाली ना, त्या संधीचा वापर केला. त्यांना परमार्थ त्यांच्या परीने त्यांनी केला. तसेच लोक आपापल्या परीने परमार्थ करताना दिसत आहेत, पण उत्कर्ष करताना दिसत नाही. उत्कर्ष म्हणजे मोक्षाचं घेईल. मी पुन्हा जन्माला येणार नाही, मी परत जन्मच घेणार नाही, म्हणजे अशा प्रकारची प्रतिज्ञा करून जो कोणी उतरला, कुस्त्या करणारा असा नाही म्हणतो की पडण्यासाठी मी उतरतो. हां, पडण्यासाठी म्हणजे काय? तो ज्या वेळेला आखाड्यात उतरतो ना पैलवान, त्यावेळेला तो कुस्ती करण्यासाठीच उतरतो. हां, मी आता ह्याला पाडणार. त्या अण्णाने मी त्या हे जे सांगायचे, हां नाही, ती कुस्ती करणारी एक महिला होती ते शिर्डीला, तिचं नाव विसरून गेलं काय. हां हां, त्या अण्णांच्या डोक्यांना माहीत होती. तर महिला करायची कुस्ती, पण मग ती कुस्ती करायची तर ते आखाड्यात ते कुठं आखाडा असला, आता कमी झालेलं दिसतात जरा, पण आणि मग तिने ते दंड ठोकतून ती आखाड्यात यायची. ती आल्यावरती ते म्हणायचे काय तरी काय नाव होतं व ती माझ्या नजरेसमोर आहे पण ती आहे ना. आणि मग ते चांगला पैलवान आहे तो खाली बसून राहायचा, कारण त्याचं धाडस कमी होऊन जायचं. ते म्हणले का बरं? तर ते म्हणले वा पाडलं तर बाईनी पाडलं म्हणतील आणि जिंकलो तर बाईला पाडलं म्हणतील. दोन्ही बाजूने मार खाल्ला का नाही त्याने? मग दोन्ही बाजूने संसारातला मार असाच आहे बरं का, पण त्याही बाजूने, कारण ते तिकडून त्याला जिंकला तरी काय कामाचा. संसार त्या म्हणजे फार मोठे भोग मिळवले तरी उपयोगाचे नाही, आणि नाही मिळवले तरी काय त्याच्यापासून पडलेलं नाही. कारण या जगातला विश्वातला कोणताही माणूस या मृत्यूलोकातून तुम्हाला असं सोडलेलं आहे ना, पहिल्या डोक्यातला भ्रम कसा आहे ते पहा. आपल्याला जन्माला आलो त्यावेळेला काय होता? नागडं उघडच होतं का नाही ते? हां, आईच्या पोटी जन्माला आलं तर त्याला काही आलेलं नाही घेऊन, फक्त एक शरीर घेऊन आलं. आणि जाताना काय कसं जातं आहे ते सेम, काही नाही त्याच्या. अहो तिथं गेल्यानंतर मग तिथं ते शरीर तरी प्रकट झालं होतं, तिथं स्मशानभूमीत नेऊन जाळून टाकलं त्याला. त्याने इथलं काहीच नेलं नाही, पण वासना तयार करून घेऊन गेला. प्रचंड गलिच्छ वासना बनवल्या या संसाराच्या, आणि तेवढ्या सगळ्या गोळा केल्या आणि तो मेला. म्हणून तो पुन्हा जन्माला आला. त्याला जर ज्या दिवशी कळालं त्याला की हे अतिशय वाईट आहे,
त्या दिवशी तो त्याचा राजीनामा घेतो. नाहीतर एरवी जे आहे ना तर शुद्ध पहा नजर आहे ना ती तशी पामर आणि विषयी पुरुषाची नजर रूपावर असते. आपली नजर कशी ते आपणच ओळखा. पामर विषयी लोकांची नजर कशा येतात रूपावरती नजर आहे. नाम आणि रूपावर नजर आहे त्याला पामर विषयी म्हणावं. जिज्ञासूची नजर आहे ना ती जीवात्म्यावर असते आणि मुक्ताची नजर आत्म्यावर असते. ते म्हणजे विचारसागर सगळा कळतोय ना तुम्हाला तर तुम्ही मुमुक्षु आहात नक्की. कारण तुमची नजर जीवात्म्याचा शोध घेतली. तुम्हाला जर जीवात्माच कळाला नसेल, जीवात्मा म्हणजे सूक्ष्म शरीरासहित असणारा जो पिंड लिंगदेह तो काय आहे जीवात्मा. म्हणून त्याचं सांगावं लागतं 17 वेळा सारखं सांगून 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 सांगून. पण ते घर्षण तुमच्या बुद्धीत व्हावं लागतं. आणि ज्याची नजर अधिष्ठानावर आहे त्याला मुक्त म्हणावं. ज्याची नजर जीवात्म्याकडे फिरलेली त्याला साधक म्हणावं. आणि ज्याची नजर नामरूपावर फिरते त्याला पामर आणि विषयी म्हणावं. त्याला साधकही नाही म्हणता येत. कमीत कमी साधक होऊन जर मेला तर कमीत कमी पुढच्या जन्मात मानवी शरीरं तरी मिळतील. साधक होऊन गेला नाही पण आत्मज्ञान झालं काय करता. काही प्रतिबंध आहेत भरपूर वेगवेगळे प्रतिबंध येतात. आणि नाही झाले तर त्याच्यामुळे कारण प्रत्येक लोकांचे काय प्रतिबंध आहेत हे महाराज आम्हाला तुम्हाला काय सांगू आम्ही आमचे काय काय प्रतिबंध आहेत. तर कोणाचे काय प्रतिबंध असू शकतात तर तुम्ही कमीत कमी घरी बसून तरी साधना देवाचं चिंतन करायला पाहिजे ना. गाळ्यात माळ घालायची गायच मुहूर्त नाही भेटणारच नाही. हां म्हणजे जेवणाला जर कृतार्थता कर काही त्याच्यात बाकी राम नाही. सृष्टी बाकी काही राम नाही काही नाही. आणि ते जर अनावर तीच वासना आहे ना ती जन्माला घालणार आहे. आणि त्यावेळेला जन्माला म्हणजे माणसाचा नाही हे कुत्रीन मांजरण डुकरण पायमोडकेन सडलेलेन हे सगळे हे ना हे जन्म आहेत त्याच्यामध्ये. आणि मद्यपानासारखं मांसाहारासारखं पाप नाही. आपल्याला पाप म्हणजे काय हे जर कळालंच नाही ना दुसरं काय आहे तेव्हा प्रतिबंध काय आहे तुम्हाला काहीच प्रतिबंध नाही. एवढंच आहे मद्यपानाला महापातकात टाकले नरकातच आहे त्याला डायरेक्ट. त्याच्यासाठी स्पेशल नरक बनवलेले. आणि मांसाहार करणाराला कारण मांसाहारात ऋण वैर आणि हत्या न सुटे नेदिता असं म्हटलं ना. हां तर त्याच्यात म्हणजे त्याला भोगल्याशिवाय सुटत नाही ते. तुम्ही त्या प्राण्याला कापून खाल्लं त्याचं मांस ज्यांनी खाल्लं तो पुढच्या वेळेला तुम्हाला कापून खाणार आणि तुम्हाला त्याचा जन्म घ्यावा लागणार. म्हणजे किती गुताड्यात गेला तो हाताने गेला ना तो. ह्याच्यात सृष्टीमध्ये अगदी जसा चेंडू हाणला ना भिंतीला तो जसा पाठीमागं बॅक येतो. तुम्ही जेवढ्या स्पीडने हाणला तेवढा तो बॅक येतो. समांतर हित आहे की तुम्ही जर अन्य प्राण्यांना मारून खाल्लं ते प्राणीच्या जाग्यावर तुम्ही जाताल आणि तुमच्या जाग्यावर तो प्राणी येईल आणि तो तुम्हाला कापून खाईल. झालं मांसाहाराचं. आणि ऋण ज्याच्याकडून कर्ज काढलेलं आहे त्याचं जर नाही फेडलं तर बैलाची जन्म घेऊन त्याच्या घरात फेडावं लागतं. खा काढवा आणि कर काम. हे ऋण आणि वैर जसं ते साप आणि मुंगूस तर काय काय त्यांच्या जन्माजुगाचं ऐकून असतो. साप दिसलं की ती मुंगूस त्याला मारतंय आणि ती त्याला मारते असं आहे. तसे म्हणून कोणाबरोबर कोणाचं ऋण घेऊ नये रुपया नको कोणाचा. कोणाशी वैर करू नये. असलं तर मिटून टाकावं. बाबा माझ्याकडून चुकलं 10 वेळा त्याला नमस्कार करावा साष्टांग दंडवत. आणि मी काय हां म्हणजे त्याच्या पुढं त्याचा कधी द्वेषही करायचा नाही. ऋण वैर आणि हत्या ज्याने कोणाचीच हत्या करायची नाही. मग हा जर झाला तर आपल्यात तुमचं ह्याच्यातच कल्याण झालं समजावं. अंतिम कल्याण कशात आहे याच्यातच. एवढं केलं ना पुष्कळ काम झालं. आणि एवढं जर नाही केलं आणि मनात जर गलिच्छ वासना ठेवल्या तर मग काही उपयोग नाही होणार. म्हणजे जो कोणी हे करेल ना पहिल्यांदा प्रारंभिक तो पुढे जिज्ञासूच बनतो. कारण पाप कमी झाल्याशिवाय जिज्ञासता तयारच होत नाही. ज्याच्यात दोन्ही बी कसं होईल बा पाप बी करतोय आणि इकडे देवाचं बी चिंतन होईल हे दोन्ही एका वेळेस कधीच होत नाही. तेव्हा जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे म्हणजे जन्मातून या शरीरातून सुटका होऊन जाते आणि मुक्त होऊन जातो. जसं की झाडाच्या मुळाशी पाणी टाकलं की सगळं ते जसं संतोषाला प्राप्त होतं तसं परमात्मासुद्धा
गुरुजींची सेवा केली तर तो संतोषाला प्राप्त होतो, देव पारमार्थिक दृष्टीने म्हटलं तर. आणि जो गुरुजींच्याकडे नाही की फिरकलेला, तर देवाकडे किती बी चक्रा मारल्या, खेट्या केल्या, तरी काही कामाच्या नाही आहेत त्या. तर माऊली ज्ञानोबरायांनी सद्गुरूंचं या ठिकाणी केलेलं नमन 25वी ओवी थोडंफार चिंतन केलं आपण. चला आता तुम्ही कंटाळलेला असताल. त्यामुळे म्हणोनी जाणतेने, म्हणोनी पदाच्या आधी खमागच्या ओव्या आलेल्या होत्या की जैसे डोळ्या अंजनव्या हा मज हृदयी सद्गुरू तेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष आत्या दुर्वेग. काय हो हे साधूंचे, त्यांच्याकडे पाहणं कमीत कमी. माऊली ज्ञानोबराय काय संसार केला? काही नाही. तुकोबरायांनी सुरुवातीला प्रारंभिक 2-4 वर्षाचा कालावधी घालवला संसारात, पण नंतर काय केलं? काहीच नाही. किंवा जेवढे साधू पाहताल तुम्ही, जितके म्हणून साधू पाहताल, नामदेव महाराज पहा, सावता महाराज पहा, चोखोबा महाराज पहा, सेना महाराज पहा, हां त्यांचे तर 2 फोटे लावलेले आहेत, नाथ महाराज पहा, हां हां काय म्हटले, लावले, छान झाले. असे सगळे संतांचे फोटो लावा. त्या हे सगळे साधू पहा तुम्ही. काय ह्यांचे आहेत का ते? हे पूर्णतः देव स्वरूप बनले ना, याला कारणीभूत त्यांनी संसाराला तिलांजली दिलेली. आणि तिलांजली देणं हे पाप नाही, कल्याणाचं काम आहे. म्हणून संसारातून सुटून जायचं असेल तर संसाराचे विषय डोक्यातले कमी करा, सोडून नका देऊ. कारण तुम्हाला सोडून द्या म्हणलं तुम्ही काय सोडणार थोडीच. हां, म्हणून मग कमी करा. आणि कमी करता करता एक दिवस देव प्रकट होईल हृदयामध्ये. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज.